जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या कंत्राट शिक्षक भरती संदर्भात कालच्या दिवसाला महत्त्वाची VC सध्या बघा झालेली आहे। त्यानुसार प्रत्येक जिल्हा परिषदचे जे काही शिक्षण अधिकारी असेल तर त्यांना त्या पद्धतीने बघा सूचना असेल तर त्या सूचना सध्या शिक्षण संचालकाच्या वतीने सध्या देण्यात आल्या आहे। त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये जे जाहिरात असेल तर त्या जाहिरातीची कार्यवाही सध्या बघा होणार आहे, बरोबर। तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये सध्या जाहिरात आली तर त्या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकतात, बरोबर। तर त्यासाठी महत्त्वाचे जे काही कागदपत्र असेल तर कागदपत्र नेमके कोणते लागणार आहे तर त्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगतोय। तर याच्यामध्ये बघा जे डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट म्हणजे सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी सध्या जे डॉक्युमेंट असणार आहे तर ते तुमचं D.Ed आणि B.Ed, बरोबर। तर हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असायला पाहिजे। त्याचबरोबर इथं बघा 10वीचं डॉक्युमेंट म्हणजे मार्कशीट प्रमाणपत्र, त्यानंतर बघा 12वीचं मार्कशीट प्रमाणपत्र, तुमचं ग्रॅज्युएशन असेल, ग्रॅज्युएशनमध्ये सध्या तुमचं बघा BA असेल, BSc असेल, जे काही ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल तर ते त्याचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र, पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं असेल, बरोबर, MA असेल किंवा MSc असेल तर ते जर असेल तर तुम्ही ते देखील सध्या बघा इथं लावू शकतात। पण ह्याच्यात सर्वात महत्त्वाचं तुमची जी काही व्यावसायिक अर्हता आहे तर ती व्यावसायिक अर्हता सध्या असणार आहे। मग तुमचं बघा D.Ed असू शकतं, DTED असू शकतं, बरोबर, DLED असू शकतं, त्यानंतर दुसरं आहे B.Ed असेल, बरोबर, BTED असेल। तर ह्या ज्या व्यावसायिक अर्हता आहेत तर त्या तुमच्याकडे असणे गरजेचं आहे। त्याच्यामध्ये प्रमाणपत्र आणि गुणपत्रक ह्या ज्या दोन गोष्टी आहे तर ह्या तुमच्या सध्या बघा असायला पाहिजे, जेणेकरून तुमचं जे काही निवडीची चान्सेस असेल तर ते इथं वाढू शकतात, कारण हे सध्या IMP इथं करण्यात आलेलं आहे, बरोबर। तर हे सध्या डॉक्युमेंट तुमच्याकडे असायला पाहिजे। त्यानंतर पुढचे डॉक्युमेंट आहे इथं बघा TET संदर्भात आहे, TET। तर इथं तुमच्याकडे TET परीक्षा तुम्ही पास जरी नसाल, बरोबर, म्हणजे क्वालिफाय जरी नसाल तरी तुम्ही इथं बघा अर्ज करू शकतात, बरोबर। त्यानंतर CTETची परीक्षा असेल तर CTET परीक्षा तुम्ही इथं पास जरी नसाल तरी तुम्ही अर्ज इथं करू शकतात, आणि पास असाल तरी अर्ज करू शकतात। म्हणजे इथं TET संदर्भात जी काही अनिवार्यता असेल तर ती सध्या बघा इथं देण्यात आली नाही, बरोबर। असेल तर ठीक, नसेल तरी ठीक। त्यानंतर एक्स्ट्राचं या ठिकाणी बघा MSc देण्यात आले। MSc संदर्भात तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर ते तुम्ही जोडू शकतात, बरोबर, म्हणजे हे एक्स्ट्राचं तुमचं होऊन जाईल। त्यानंतर पुढचे जे काही डॉक्युमेंट असेल तर ते म्हणजे रहिवासीचा दाखला। आता रहिवासीचा दाखला इथं ग्रामपंचायतचा दाखला म्हटलेला आहे, म्हणजे जे सध्या ग्रामपंचायतमध्ये आता सरपंच असेल, बरोबर, सरपंच, त्यानंतर ग्रामसेवक असेल, ग्रामसेवक, तर ह्यांचा तुम्ही दाखला जो असतो तर तो दाखला सध्या बघा बनवून घ्या, बरोबर। तर हा रहिवासीचा दाखला तुम्हाला तिथं लागणार आहे, तर हा लक्षात ठेवा। त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, तर हे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र नेमकं काय असतं तर त्या संदर्भात तुम्हाला इथं बघा दाखवतो। तर ह्या ठिकाणी बघा आता हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र सध्या आहे। तर ह्याची जी PDF असेल तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे। तर ती तुम्ही A4 साईजमध्ये सध्या बघा प्रिंट काढा, आणि याच्यामध्ये तुमचं नाव असेल, वय असेल, बरोबर, तुमचं ठिकाण असेल तर त्या संदर्भात इथं माहिती असते। आणि महत्त्वाचं या ठिकाणी जे काही अपत्य असेल तर त्या अपत्यासंदर्भात बघा माहिती इथं विचारण्यात येते। मग ह्याच्यामध्ये तुमचं जर लग्न झालेलं असेल, बरोबर, आणि तुमचे अपत्य असेल तर त्यांची इथं बघा संख्या विचारली जाते। तुम्हाला सध्या एक अपत्य आहे का तर त्या संदर्भात इथं संख्या तुम्हाला लिहायची आहे, बरोबर, आणि इथे तुमचं जे काही पद असेल, ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय अशी नॉर्मल इथं माहिती आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही हे जे काही लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र असेल तर ते भरू शकतात। आता इथे ज्यांचं लग्न नाही झालं, बरोबर, ज्यांचं लग्न नाही झालं तर त्यांनी इथं जेव्हा भरत असताना तुम्ही इथं बघा 0 संख्या इथं टाकायची, बरोबर, म्हणजे इथं लग्न झालं असेल तरी भरायचं, तुमचं लग्न नाही झालं असेल तरी भरायचं। आता ज्यांचं लग्न नाही झालं तर त्यांनी इथं आज रोजी मला 0 संख्या इतकी अपत्य असं तुम्ही टाकू शकतात, बरोबर, म्हणजे हे देखील तुम्ही तयार करून ठेवा। त्यानंतर पुढचं डॉक्युमेंट जे आहे तर ते डॉक्युमेंट म्हणजे उमेदवाराचा शाळा सोडल्याचा दाखला, बरोबर। तर हा आपल्याकडे बघा एक तर तुमच्याकडे TC असू शकते किंवा मग LC असू शकते, ह्याच्यापैकी कोणताही तुमच्याकडे एक सध्या लागणार आहे। त्यानंतर ओळखीचा पुरावा मध्ये आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल तर हे तुमच्याकडे कोणतंही एक सध्या इथं लागणार आहे। बँकेचा तपशील म्हणजे बँकेचं पासबुक असेल, बँक पासबुक, तर हे तुमच्याकडे असणार आहे, बरोबर, हे देखील तुम्हाला तिथं लागणार आहे। त्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी एक बंधपत्र आहे,
बंधपत्र, तर ते बंधपत्र देखील लागणार आहे. आता हे काय असतं तर त्या संदर्भात बघा इथं तुम्हाला नमुना दाखवतो म्हणजे बंधपत्र. तर ह्याचं जे काही PDF असेल ती देखील आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. लिंक व्हिडिओच्या बघा डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली. तर ही PDF तुम्ही ह्या ठिकाणी एक पान आहे, एक पेज, बरोबर. तर हे तुम्ही प्रिंट करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये फक्त बघा इथं नाव तुमचं ह्या ठिकाणी लिहिलं जाईल आणि ह्याच्यामध्ये जे काही अटी शर्ती असेल तर त्या अटी शर्ती सध्या बघा इथं दिल्या जातात. तर ह्या अटी शर्ती लिहिलेल्या असतात. तर ह्या एकदा तुम्ही बघा वाचून घ्यायचं आहे. सदर नियुक्ती बघा जे काही वय असेल त्या संदर्भात असेल, DED BED अर्थ संदर्भात म्हणजे ज्या अटी शर्ती आहे त्या दिलेल्या असतात आणि तुम्हाला खाली सही आणि तुमचं बघा नाव वगैरे लिहून सध्या ते रेडी करून ठेवायचं आहे. तर हे त्या ठिकाणी तुमचं एवढे जे काही डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट सध्या बघा तुम्हाला लागणार आहे. म्हणजे जवळपास जे डॉक्युमेंट असेल तर ते बँक असेल, त्यानंतर बघा आधार कार्ड असेल, शाळा सोडल्याचा दाखला, लहान कुटुंब असेल, रहिवासी दाखला असेल, बरोबर. त्यानंतर शैक्षणिकमध्ये 10वी 12वीचं असेल, TET संदर्भात, MSc संदर्भात हे जे असेल डॉक्युमेंट, तर हे संपूर्ण डॉक्युमेंट सध्या बघा तयार तुम्ही करून ठेवा. तर हे सर्व तुमचे इथं बघा पास संदर्भात पाहिजे, बरोबर. तुम्ही जर APR असाल तर तुम्ही इथं अर्ज तुमचा बघा त्या ठिकाणी तुम्ही डिस्क्वालिफाय होऊ शकतात. म्हणजे ह्या संपूर्ण डिग्र्या तुमच्याजवळ असायला पाहिजे. तर एवढे डॉक्युमेंटनुसार तुमचं बघा पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या होणार आहे, बरोबर. तर जे काही निवड प्रक्रिया संदर्भात कशी निवड होणार त्या संदर्भात व्हिडिओ अपलोड आहे, तो आपल्या चॅनलवर आहे, तो बघू शकतात तुम्ही, बरोबर. प्राधान्य जे आहे ते स्थानिकला त्या ठिकाणी असणार आहे. तर एवढे डॉक्युमेंट तुमच्याजवळ असणे गरजेचं आहे. तर सध्या तरी एक हा डॉक्युमेंट संदर्भात व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल माहिती तर लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या काही कमेंट असतील, समस्या असतील तर ते कमेंट तुम्ही करू शकतात. त्यानंतर बघा एक्स्ट्राचे जे काही तुमच्याकडचे डॉक्युमेंट असेल ते देखील बघा रेडी करून ठेवा, जेणेकरून ह्याच्या व्यतिरिक्त जर दुसरे डॉक्युमेंट मागितले म्हणजे सध्या बघा आरक्षणासंदर्भात असेल, बरोबर, कास्टमध्ये असेल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल, व्हॅलिडिटी असेल तर त्या देखील तुमच्याजवळ अवेलेबल असू द्या. नॉन क्रिमिनल ज्यांना लागू असेल तर ते जरी असेल तर ते देखील तुमच्याजवळ असू द्या. म्हणजे ज्यांना जे डॉक्युमेंट सध्या बघा एक्स्ट्राचे आहे तर ते देखील रेडी असू द्या. म्हणजे कोणत्याही प्रकारचं सध्या मागितलं तर तुम्ही तिथं अवेलेबल करू शकता. पण सध्या तरी IMP जे आहे डॉक्युमेंट आहे तर ते सध्या बघा इथं एवढेच सध्या देण्यात आलेले आहेत, बरोबर. तर एवढे हे सर्व उमेदवारांकडे एक प्रकारे इथं असतात, बरोबर. त्यानंतर ज्यांचं नावामध्ये लग्न झालेलं असेल, बरोबर, नावात बदल असेल तर त्यांच्यासाठी महत्त्वाचं जे काही राजपत्र असेल किंवा मग ॲफिडेविट असेल तर ते सध्या बघा करून ठेवा, जेणेकरून तिथं सादर तुम्हाला करता येणार. तर सध्या ही एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती. तर हे संपूर्ण PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील आहे, तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे. तर हे एवढे डॉक्युमेंट सध्या तयार करून ठेवा, जेणेकरून नेक्स्ट वीकमध्ये मे बी सर्व डिस्ट्रिक्टच्या जाहिराती असेल तर त्या सध्या बघा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर जशी जाहिरात आली तसे तुम्ही अर्ज जो असेल तर तो अर्ज तुम्ही करू शकणार. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.